या कोयनेचं 10 TMC पाणी वाढणार आहे। त्याचबरोबर रेशीम गाव रेशम उत्पादन प्रकल्प सुरू केला, बांबूचं उत्पादन व्हॅल्यू ॲडिशन, त्या गावकऱ्यांना ट्रेनिंग, तो एक प्रकल्प आज सुरू झाला। देशातला सगळ्यात मोठा एक जलक्रीडा प्रकल्प देखील आज त्याचं भूमिपूजन आपण केलं। आणि आता पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांचं पुनर्वसन, मल्हारपेठ पोलीस स्टेशन इमारत व निवासस्थान, पाटण पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांचं निवासस्थान, आणि त्याचबरोबर पहिल्यांदा तहसीलदार आणि प्रांत यांना स्कॉर्पिओ गाड्या देण्याचाही या ठिकाणी शुभारंभ होणार आहे। आणि म्हणून आज सकाळपासून भरगच्च असे लोकाभिमुख कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत। खरं म्हणजे शंभूराज देसाई यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या या जिल्ह्यामध्ये आपण गेले 1.5 वर्षामध्ये अनेक लोकाभिमुख उपक्रम केले आणि हे लोकांच्या हिताचे प्रकल्प आहेत। मला समाधान आहे की या जिल्ह्याचा मी सुपुत्र, ही माझी जन्मभूमी, ही सगळी माणसं माझे नातेवाईक आहेत, हे कुटुंबीय आहेत, हा परिवार आहे। आणि अशा या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी आज देशातला पहिला प्रकल्प मुनावळे इथं सुरू करण्याची संधी मला मिळाली। आणि पाटणमध्ये पण आपण तसा जलक्रीडा प्रकल्प आपण करतोय। 70 कोटी त्यासाठी आपण मंजूर केलेत। आणि त्याचबरोबर दरडग्रस्त गावकऱ्यांसाठी या ठिकाणी आपण आज आपल्याला मी एवढंच सांगतो की मी जेव्हा नगर विकास मंत्री होतो त्यावेळेस इकडं मिरगाव ना, ते मिरगावला आलो होतो आणि तिथं पाहिलं की दरडग्रस्त गाव, तिथं लँडस्लाईड झालं, वर डोंगर खाली आला आणि अशा या परिस्थितीमध्ये या लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन आवश्यक होतं। मी मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की हे सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी हे सरकार स्थापन झालंय। हे कायदे कुणासाठी आहेत? लोक कायद्यासाठी का कायदा लोकांसाठी? तर मी सांगितलं कायदा बिदा नियम बाजूला राहू द्या। MMRDAच्या अधिकाऱ्यांना मी तात्काळ सूचना निर्देश दिले। MMRD जरी मुंबई MMR साठी असली तरी या पाटण तालुक्यातला हा दरडग्रस्त जो गावकरी भूमिपुत्र महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही, त्याला तात्काळ निधी मंजूर करा। 160 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले। मला आठवतं इरिगेशनचे कॉलनी होते, तिकडे गेलो होतो कोयना नगरमध्ये, आणि तिथली रिपेरिंग दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती। ताबडतोब 5 कोटी रुपये, मला वाटतं 5 कोटी रुपये आपण तात्काळ दिले। आणि आज हे दरडग्रस्त जे आहेत हे सगळे गावकरी, त्यांचा चेहऱ्यावरचा एक आनंद आपण पाहिला। मी आपल्याला एवढंच सांगतो की जिथं जिथं आपत्ती येते, पूर येतो, संकट येतं, तिथं हा एकनाथ शिंदे पहिल्या नंबरला असतो। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला माहीत आहे, जेव्हा जेव्हा महापूर आला आणि जेव्हा जेव्हा संकट आलं, जेव्हा जेव्हा आपत्ती आली, दरडग्रस्त लोक संकटात आली, तेव्हा तेव्हा आपण त्यांना मदतीचा हात दिलेला आहे। मग तो महापूर कोल्हापूरचा असू द्या, सांगलीतला असू द्या, चिपळूणमधला असू द्या, महाडमधला असू द्या, कुठलाही असू द्या, शेवटी आपलं हे सरकार
त्या लोकांसाठी आहे, लोकांना मदत करण्यासाठी आहे. आणि म्हणूनच मी ताई त्यांना जरा पंख्याखाली बसवा ना, पंख्याखाली ताई त्यांना पंखा तिकडे आहे ना, तिथे बसवा, त्यांना गरम झालं बघा. हां, तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण जेव्हा शब्द देतो तो शब्द आपण पूर्ण करतो. आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, त्यांना संकट काळामध्ये वाचवणारं सरकार आहे. आणि म्हणूनच काही लोक घरात बसून उंट्यावरून शेळे हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, तर थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधणारा, भेटणारा, त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेणारा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणूनच आज थोड्याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये आपण अनेक विकास